एक दिवस रात्री 2-2:30 वाजता मला तिचा फोन आला. मी झोपलो होतो. पूर्ण भडकली होती. तर मी विचार केला की काय गडबड झाली माझ्याकडून. मग माझ्या लक्षात आलं की याचं जे हिटिंग होतं ते इतकं जास्त वाढलं की तिच्या पोटाची स्किन जळली. ओ गॉड. पिरियडचं दुखणं एका बाजूला होतच, त्यावर जे भाजलं त्याची जळजळ. जर अमेरिकेत हे दिलं असतंस ना तर केस झाली असती तुझ्यावर. पण तो प्रोटोटाइप होता सर. तर ते जे सगळे प्रॉब्लेम होते ते मी सगळे रिझॉल्व्ह केले, सगळं नीट केलं, सुरक्षा वाढवली, फ्यूज लावला, अनेक बदल झाले त्यानंतर. मग प्रोडक्ट स्टेबल झालं. त्यानंतर मी तिला पुन्हा टेस्ट करायला दिलं आणि त्यानंतर पण तिने टेस्ट केलं. खरं तर तिची इच्छाच नव्हती. मग मी कसं बसं मनवलं तिला आणि मग केलं तिने. त्यावेळी टेस्ट नीट झाली. त्यानंतर एक नवीन आव्हान होतं की याचं प्रोडक्शन कसं करायचं. प्रोडक्शन करायला लागणार प्रोडक्शन हाऊस, एम्प्लॉईज, त्यांची सॅलरी, इक्विपमेंट्स. माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी माझं डोकं चालवलं. मी काय केलं, लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली की याला कसं बनवतात. जसं की एखादा कॉलेजचा स्टुडंट झाला ज्याला पार्ट टाइम काम करायचंय, मग त्याला इक्विपमेंट्स विकत घेऊन इक्विपमेंट्स दिली. रॉ मटेरियल हवा तर रॉ मटेरियल दिलं. मग ते मला याचं जे इंटरनल पॅड आहे ते बनवून देतात. मी त्यांना पार्ट पीसच्या हिशोबाने पेमेंट करतो. त्यामुळे मला कुणालाच सॅलरी द्यायची नव्हती. तर अशा प्रकारे आम्ही या प्रोडक्टला बनवलं. 10 लाख लागणार होते, 1.5 लाखाच्या आत प्रोडक्ट बनलं. हे असतं खरं नाविन्य. जर तुम्ही रस्ता शोधायची इच्छा केली तर कुठूनही कसाही रस्ता शोधता येतो. येस. प्रियंकाजी, सर्वात प्रथम तुमच्यापासून सुरू करूया. मला येऊन एकदा प्रॉडक्ट बघायचंय. ऍक्च्युली जे मार्केटमध्ये मिळतं ते चायना प्रोडक्ट आहे. ते प्लास्टिक मध्ये येतं. ते एवढं जाड आहे. ते जर आतमध्ये घातलं तर ते बाहेरून दिसून येतं. आणि हे पूर्ण भारतातच बनलेलं आहे. याचा कोणताही पार्ट चायनाचा नाहीये. 100% भारतात बनलेलं आहे. 100% भारतात प्रोडक्शन तुम्ही केलेलं आहे. एका ऍप बद्दल पण बोलला हो होता. हो, तो पूर्ण एकदा डेमो दाखवा ना. राहतोचं एक ॲप आहे. तुम्हाला एक व्हील मिळतं, स्क्रोलिंग व्हील. त्याने तुम्ही तापमान सेट करू शकता तुमच्या हिशोबाने. 40 ते 60 डिग्रीपर्यंत तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर वळूया याच्या सर्वात युनिक वैशिष्ट्याकडे जे राहतोला सगळ्यात वेगळं ठरवतं. ते आहे मॉम्स टच. ही एक अशी गोष्ट आहे जी तापमानाला वर नेते, खाली आणते हळूवारपणे. जसं लहानपणी आपली आई आपल्याला गरम शेक द्यायची ना, आईच्या हाताने जी केअर मिळायची ना, त्यात त्रासही व्हायचा नाही आणि वेदना पण निघून जायची आणि माहीतही पडायचं नाही. मॉम्स टच तसंच आहे. तुम्हाला वेदनाही कळणार नाहीत आणि निघूनही जातील. त्यानंतर वळूया याच्या अजून एका वैशिष्ट्याकडे, जे आहे मसाजर. मसाजर पॅटर्न मी ऑन केलं की मॅमला कळेल की आता मॅसेजर सुरू झालं. आणि हे सुपर सायलेंट आहे. तुम्हाला ऐकू सुद्धा येणार नाही की आजूबाजूला काही चाललंय. याला मी प्रॉपर फ्रिक्वेन्सीने बनवलंय की तुमची जी नर्विंग सिस्टम आहे त्याच्यानुसार हे काम करेल. तुमच्या वेदनेला मेंदूपर्यंत सिग्नल पाठवूच देणार नाही. त्या हिशोबाने हे काम करतं. थँक्यू सर. या इकडे.